माझ्या आगरी कोळी कराडी बांधवांचं जे भविष्य आहे ते कुठेतरी एका झोपडपट्टीमध्ये दिसू नये हीच निश्चितपणे मनामध्ये भीती आहे। कारण आज आपण जर पाहिलं तर सिडको आणि रिलायन्सच्या माध्यमातून बऱ्याच मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्यात, तर भविष्यामध्ये आपल्या सगळ्या माणसांना सामदाम दंडभेद सर्व राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक लढा उभारावा लागेल। वर्तक सर नक्कीच एक चांगली माहिती दिलीत आणि अशा प्रकारची माहिती या प्रकल्पग्रस्तांना किंवा आपल्या आगरी कोळी कराडी बांधवांना आपल्या या माहितीच्या आधारे मिळाली। पुन्हा एकदा दुसरा प्रश्न असेल, हे षटक संपल्यानंतर याचं आपण उत्तर द्यायचं आहे की UPLची अर्थातच हे उरण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आहे, ही संकल्पना देखील आपल्याला कशा प्रकारे सुचली किंवा आपल्या मनामध्ये याचं ध्येय काय आहे। तिसऱ्या पंचांची मागणी पंच सर जरा थ्रोच अर्थात तिसऱ्या पंचांची मागणी आहे। आमचे माळी सर भोजन करतायत। खरं तर वर्तकचं जर आपण पाहिलं तर इतक्या रखरखत्या उन्हामध्ये असं आपण पाहतो की मकर संक्रांतीचा सण उत्सव संपला की तिलानं सूर्याची किरणं जी असतात ती भूतलावर अगदी प्रखरतेनं उष्णता दाट उष्णता प्रखर करतात। त्याच पद्धतीनं मकर संक्रांतीनंतर आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये हवामानामध्ये झालेले जे बदल आहेत त्याचा फटका अर्थातच अतिउष्ण आणि अतिउष्ण हवामानामध्ये हा सध्याच्या स्थितीला होणारा क्रिकेटचा खेळ आणि त्यामध्ये इतक्या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका निभावणं फार कठीण कार्य आहे। तर खरं तर मी दाद देईन उरण पंच असोसिएशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांची की ज्या पद्धतीनं त्यानं या ठिकाणी क्रिकेटच्या या खेळामध्ये पंचांची भूमिका निभावली आहे, अगदी सुंदर असं जजमेंट त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे। तर अर्थातच भोजनाचा वेळ आहे, तिसरे पंच आपण या ठिकाणी भोजनासाठी बसवले आहेत आणि म्हणूनच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये देवेंद्र डाके या ठिकाणी आपण पाहतोय। नक्कीच जो काही आक्षेप आलेला आहे गोलंदाजाच्या गोलंदाजीवर त्यासाठी तिसरे पंच म्हणून आमचे डाकी सर गेलेले आहेत। लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खणखणीत असा सरळ ग्राउंडला चाटत गेलेला हा खणखणीत असा चौकार नक्कीच रत्नेश्वरी माऊलीचा या ठिकाणी उदो उदो होताना दिसतोय। या चौकाराणीशी संघाची धावसंख्या अर्थातच खातं उघडलं गेलंय, धावसंख्या बिनबाद 4। सामन्यातील पुढचा चेंडूची फेकी करण्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून खणखणीत असा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार वटाण्याचा गोलदाना रे ठेवून नको टाना टाना रे ठेवून नको टाना टाना पाय घसरून पारड्यावर तुझं बोंबलशील टाना टाना तुझं बोंबलशील टाना टाना। सर आपण सांगितलं नक्की उरण पंच असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय प्रशांत माली सर असतील, शरद म्हात्रे सर असतील किंवा राजेंद्र खरत सर असतील, अप्रतिम असं या ठिकाणी पंचांची कामगिरी करताना दिसत आहेत। कारण सर्वोत्तम कामगिरी जर पंचांची होत असेल तर शृंखला देखील निर्विघ्नपणे पार पडत असते आणि तशा प्रकारची बिनचूक कामगिरी या पंचांच्या माध्यमातून होताना दिसते। आतापर्यंत हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। हा पॉइंटच्या डोक्यावरून सीमापार चौकार पुन्हा एकदा आजच्या दिवसाचा हा हॅट्रिक मॅन दुसरा असेल ना, चौकारांची हॅट्रिक करणारा हा दुसरा फलंदाज। सरांनी मगाशी सांगितलं की मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी या चौकारांच्या हॅट्रिक साठी काही वेगळे पॉइंट आहेत। प्रति चौकारामध्ये 1 धाव प्लस असेल
त्याचबरोबर चौकारांची हॅट्रिक झाली तर मला तर वाटते 5 धाबा आहेत असं काहीतरी सांगितलेले. षटकारांची हॅट्रिक झाली तर आणखी काही गुण बोनस म्हणून आहेत. आणि नक्कीच म्हणजे IPLच्या धर्तीवर सामनावीर पुरस्कार देताना त्याच्या गुणांचं परीक्षण केलं जाईल अशा प्रकारची भूमिका आतिश सरांनी मांडली होती. एकंदर बऱ्याचदा आपण क्रिकेटमध्ये सर पाहतो की फलंदाजांना जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज दिली जाते, गोलंदाजासाठी विशेष बक्षीस दिलं जात नाही. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदर आपण या आउटफील्डवर ज्या पद्धतीनं कामगिरी करता त्याला अनुसरून गुणांकन पाहिलं जाईल. नक्कीच या चेंडूमध्ये मिळतायत बहुधा मिसफील्ड थोडीशी होते, एकच धाव. परंतु आतिश सर माझ्या माहितीतील कोपरोली गावचा मिथून हा जो असा एक गोलंदाज आहे की पहिला असा गोलंदाज की ज्यानं 13 विकेट्स घेऊन मॅन ऑफ द सिरीजचा या रायगड जिल्ह्यामधला पहिला बहुमान पटकावलेला आहे. आणि या 13 विकेट्समध्ये 9 क्लीन बोल्ड देखील होते. अशा प्रकारची चांगली कामगिरी मिथूनच्या माध्यमातून झालेली आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर एखाद्या गोलंदाजाला देखील मॅन ऑफ द सिरीजचं अवॉर्ड दिलं जातं. प्रत्येक क्षेत्रामध्ये मॅन ऑफ द सिरीज याचं गुणांकन फार वेगवेगळं असतं. उरण प्रीमियर लीग 2022च्या स्पर्धेमध्ये IPLचं फॉर्मॅट जे आहे त्या IPL फॉर्मॅटचं आपण गुणांकन वापरत आहोत. या दरम्यान आपण पाहतोय उरण समालोचक असोसिएशनचे सन्मान्य सदस्य हितेश सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून स्वागत करतोय आणि विनंती राहील की त्याने या ठिकाणी आसन ग्रहण करावं. हितेश सर आपलं स्वागत असेल. लाईव्हच्या माध्यमातून आपण आमचं समालोचन ऐकलं, एक चांगल्या आम्हाला शुभेच्छा दिल्यात, प्रतिक्रिया व्यक्त केलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्याचवेळी मीही म्हटलं होतं सर आपणही या आपलंही स्वागत असेल या मंचावर UPL 2022साठी. अर्थातच या भागामध्ये प्रामुख्याने ज्यांची खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून नावं घेतली जातील त्यातीलच एक मंदार लवेकर सर गोलंदाजीसाठी पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. पुनश्च आता या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूचे फेकी करण्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट मारा. या ठिकाणी एक संधी प्राप्त करून दिलेली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली कोणतीही चूक नाही. पहिली सफलता मंदार लवेकर सरांना आणि पहिली सफलता अर्थातच परेश ठाकूर याच्या जय भवानी धुतुम संघाला. अकलई दिवसानं मिळाला मोका, जवळ ये नागडे, जवळ ये नागडे, जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे, जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे. धन्यवाद. अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी निखिल धुमाल कोल्लीकोपर यांच्याकडून होताना दिसते. प्रेक्षकांचं देखील अशा प्रकारचं मनोरंजन देखील होणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची ध्वनिफीत द्विअर्थी शब्दाचा शब्दफेक एक गाण्याचा प्रकार अर्थातच कव्वाली ज्याला म्हटलं जायचं तर अशा प्रकारची ही ध्वनिफीत तशा प्रकारची प्रेक्षकांकडून देखील काही अपेक्षा फरमाईश येतात. त्या फरमाईश आपल्या नक्कीच पुऱ्या केल्या जातील निखिल धुमाल यांच्याकडून. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 एक बाद 13. यामध्ये चौकारांची हॅट्रिक, पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सलामीसाठी आलेले संदीप पाटील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले यज्ञेश ठाकूर. सध्या जो स्ट्राईक आहे यज्ञेश ठाकूरकडे नीली कॅप, त्याचबरोबर रेड कॅप असेल संदीप पाटील. मंदार लवेकर सर आपली स्ट्राईक या ठिकाणी आणि त्रिपलाची दुसरी सफलता. अप्रतिम अशा गोलंदाजीचं दर्शन मंदार लवेकर सर ज्यांना लेजंड म्हणून म्हटलं जातं अशा प्रकारची गोलंदाजी करताना आपल्या अष्टपैलू खेळीची या ठिकाणी दखल दिलेली आहे सर्वांना. महत्त्वाची सूचना आहे. आपण सुसज्ज असं मैदान पाहतोय. खेळपट्टी चांगली आहे, धावपट्टी चांगली आहे, सभोवताली आपण पाहतोय सजावट केली आहे. ग्रीन आणि ऑरेंज कलरचा पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्या ऑरेंज पट्ट्यावरती काही लक्ष्मीची पावलं सुद्धा उमटताना पाहायला मिळतात. तर अशी कोणची लक्ष्मी पावलं असतील पडद्यांवरती त्यांनी उंचलायची आहेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जिथून या मैदानामध्ये येण्यासाठी रस्ता आहे,
मित्रांनो, आपल्यासाठी ही प्रियाल सरांची प्रेमपूर्वक सूचना आहे. तर गोलंदाजासाठी एक विशेष बक्षीस या ठिकाणी आले. कल्पेश खाडे या खेळाडूकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस. मंदार लवेकर, लेजंड ऑफ क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या खेळातील सर्वाधिक आयुष्यामध्ये यॉर्कर टाकणारा हा गोलंदाज, ज्याची हुकूमत सध्या हुतात्मा मैदानावर देखील आपण पाहतोय. नक्कीच. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी पाहायचंय झेल आहे की कसं आहे. पंच सांगू इच्छितात नाही. खांद्याला चाटून हा चेंडू गेलेला आहे. अपील केलं होतं परंतु अपील फेटाळलं गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. उंच शरीरयष्टीचा हा फलंदाज, नवीन आलेला फलंदाज, अर्थात ज्याचं नाव आहे रणजित कडू. पुन्हा एकदा स्लोवन डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतोय, ज्याचं वर्णन खरंच. सर, जर मंदार सरांबद्दल जर बोलायचं झालं ना, तर एखाद्या झाडाची पालवी ज्यावेळेस सुकून गळून पडून निघून जाते, त्या पद्धतीनं येणाऱ्या पालवीला निश्चितपणे झाडाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. दादांचे केस पिकले आहेत, परंतु तारुण्याच्या विचारांची पालवी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या क्रिकेटला अजूनपर्यंत जिवंत ठेवते. केस पिकले परंतु पान अजून हिरवच आहे. पिकल्या पानाचा देठ का हो हिरवा, असं जे म्हटलं जातोय. खरंच त्यांच्यामध्ये जी उम्मीद आहे किंवा खेळामधला जो स्वतःचा अनुभव आहे, त्या अनुभव पणाला लावताना अजूनही क्रिकेटच्या मैदानावर आपला अप्रतिम असा खेळ, अप्रतिम असा परफॉर्मन्स दाखवताना दिसत आहेत, ते म्हणजे मंदार लवेकर सर. वर्धक सर, या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांच्या वतीनं. अबाव 40+ खेळाडूनं आजही त्या ठिकाणी यांनी मेडन षटक टाकलंय. काय जबरदस्त गोलंदाज आहे मित्रांनो. सर, काल निश्चित सुदर्शन सर स्कोरिंगसाठी नव्हते, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पहिलं मेडन षटक असावं. पहिलं आमचे सायप्रीतचे सर देखील सांगतायत, लाईव्हचे सर देखील सांगतायत की हे पहिलं मेडन षटक की ज्याच्यामध्ये दोन सफलता देखील प्राप्त केल्या. अभिनंदन मंदार लवेकर सर. अशा प्रकारच्या गोलंदाजासाठी निश्चितच टाळ्या व्हायला हव्यात. जोरदार अभिनंदन असेल, स्वागत असेल आपल्या गोलंदाजीचं. नवीन गोलंदाज येतोय कुणाल मढवी. दोन बाद 13 आणि ही धावसंख्या केवळ पहिल्या षटकामध्ये नोंदली गेली होती, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जरी सफलता मिळाली नसली तरी एक हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक मात्र फलंदाजीच्या माध्यमातून प्राप्त झाली. दुसरं षटक देखील एक महत्त्वपूर्ण षटक ठरलं, ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी अप्रतिम असं मंदार लवेकर सरांचं निर्धाव षटक टाकताना 2 सफलता. रिव्हर्स स्वीपचा फटका लवकरच आपला पवित्रा या ठिकाणी बदलला होता आणि या चेंडूवर 1 धाव मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसतंय. कदाचित टायमिंग व्यवस्थित जमलं नाही असं फलंदाजाच्या हावभावावरून आपल्याला जाणवतंय. तिसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा हा निर्धारित 5 षटकांचा हा सामना असेल. पूर्वार्धाला सुरुवात झालेले जय माता दी सोनारी विपक्ष जय भवानी धुतुम संघानं नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे जय माता दी सोनारी संघाला. जय माता दी सोनारी संघाला निश्चितच जोरदार अपील केलं जातंय. पंचांचं बोट उंचावलं जाते आणि सफलता मिळते. अर्थातच परेश संघाला ही तिसरी सफलता. तुला बघून बघून गेलो या तंगून, उन्हाचं चांदण झालं या. तुला बघून बघून गेलो या तंगून, उन्हाचं चांदण झालं या. शिरलाई अंगात आलो या, अंगात तुझ्यात गुंतून गेलो या. नक्कीच प्रत्येक संघाचं ध्येय असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ज्यावेळी मागितली त्यावेळी प्रत्येक संघाच्या संघनायकानं पहिली प्रतिक्रिया दिली की आमचं सर्वप्रथम उद्दिष्ट असेल, सर्वप्रथम ध्येय असेल ते म्हणजे 2 सामने जिंकायचं. परेशने 1 सामना जिंकलेला आहे, अर्थात जय भवानी संघानं 1 सामना जिंकलेला आहे, तर जय माता दी संघ सोनारी यानं पहिला सामना गमावलेला आहे. हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच धडपड करावी लागेल आपल्याला. नवीन आलेला फलंदाज अर्थातच
कल्पेश पाटील क्रिकेटला साजेशी अशी शरीरी यष्टी, पहिल्या चेंडूवर एक धाव काढून स्वतःचं आपलं खातं उघडलेले, संघाच्या धावसंख्येत भर टाकलेले, धावसंख्या 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 16. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आणखी ही सफलता मिळते, 4थी सफलता असेल. 4 बाद 16 अशा प्रकारची थोडीशी नाजूक स्थिती, परंतु जर आपण पाहिलं 2 दिवसाचा खेळ पाहिला तर या ग्राउंडवर धावा होताना दिसत नाही. कालचा सर्वोत्तम स्कोर होता 60 आणि आजचा सर्वोत्तम स्कोर आहे मला तर वाटते 71. 72चं टार्गेट दिलं होतं. थोडक्यात आपण काय म्हटलं जाते की ग्राउंड टणक जरी वाटलं, कडक खेळपट्टी चांगली जरी असली तरी धावसंख्या या ठिकाणी होताना दिसत नाही. चेस करताना देखील कोणीही सहजरित्या लढत जिंकली असं देखील जाणवलं नाही. तर ती देखील लढत 32 किंवा 38 धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये 36 नोंदवली होती, तरी देखील या 36 धावसंख्येसाठी झगडावं लागलं होतं. शेवटच्या षटकापर्यंत खेळ रंगत झाली होती, लढत झाली होती. अशा प्रकारचं हे मैदान. नवीन आलेला फलंदाज सचिन घरत, अप्रतिम अशी गोलंदाजी, खोलवर टप्पा. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो निर्धाव. आतापर्यंत जे चेंडू टाकले गेले पहिल्या षटकाचा जर विचार केला तर केवळ चौकारांची हॅट्रिक वगळता म्हणजे ती 12 धावा, त्याच्यानंतर त्यामध्ये 1 धाव, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये एकही धाव नाही. निर्धाव षटक टाकलं गेलं होतं आणि तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. आता मात्र प्रहार केलेला दिसतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल आहे, कोणतीही चूक नाही. पुन्हा एकदा पंचांचे हात बरे येतात आणि अशा प्रकारे हा फलंदाज देखील बाद तंबूमध्ये परतताना दिसतोय. 5 बाद 16 धावसंख्या स्थिरावलेली आहे. डीजे पाणी घेऊन जा. तत्पूर्वी अतिश सर आपल्याला पुन्हा एकदा पहिला प्रश्न विचारला होता, दुसरा प्रश्न देखील विचारल्यानंतर थांबलो होतो. तर UPL 2022 हे राबवण्याची किंवा या ठिकाणी आयोजन करण्याची संकल्पना काय होती, आपलं ध्येय काय असेल? संकल्पना म्हणायची तर निश्चितपणे क्रिकेटच्या लीगचा जो ट्रेंड आहे तो रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या उरणाचा जर आपण विचार केला तर उरणमध्ये गेली कित्येक वर्ष लेदर क्रिकेट फॉर्मॅटची लीग स्पर्धा संपन्न होते. लेदर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये किंबहुना फार 100 ते 150 खेळाडू खेळत असतील, परंतु टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट खेळाडूंची संख्या उरणमध्ये फार प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये 1 ते 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा संघांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण इतर स्पर्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये प्रश्न निर्माण होत होता की उरणच्या या धर्तीवर देखील उरण प्रीमियर लीग ही स्पर्धा व्हायला हवी. किती वर्ष आपण पनवेल असेल किंवा खालापूर असेल या विभागाच्या स्पर्धा पाहाव्यात आणि मग बऱ्याच खेळाडूंच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं म्हणणं या ठिकाणी निश्चितपणे होतं की कुठंतरी तुम्ही पुढाकार घ्यावा आणि लीग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी तुम्ही करावं. कारण UPCL असेल किंवा UPL असेल, लेदर क्रिकेटच्या 16, 17 आणि 18, 19 दिवसांच्या स्पर्धा आपण उरणामध्ये भरवलेल्या आहेत. तर जी मेहनत आपण 17, 18 दिवसांची करताय ती केवळ आठवडाभराची जर मेहनत आपण घेतली तर निश्चितपणे एक मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण उभी करू शकतो आणि ते एक सगळ्यात मोठं व्यासपीठ टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी आणि रसिक मायबापांसाठी मिळेल आणि ती संकल्पना सत्यामध्ये उतरवली. खडतर प्रवास आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत, परंतु त्या प्रवासाला सामोरे जाण्याची ताकद आयोजकांच्या आणि संयोजकांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. घेतलेला विडा आहे तो निश्चितपणे आपण पूर्ण करू आणि सगळ्यांच्या समक्ष साक्षीनं ही स्पर्धा यशस्वी करू. धन्यवाद. नक्कीच सर, आपली संकल्पना सांगितलेली आहे. त्याचबरोबर या संकल्पनेमध्ये या आयोजनामध्ये मंदार लवेकर सर यांचं दुसरं षटक आहे. तर झेल आहे, झेलच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि सहजरित्या घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. एक जीवदान चांगल्या खेळाडूला मिळतंय. तर या संकल्पनेतून आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील पाहिलं की पहिलं संकट आलं ते म्हणजे कोरोनाचं संकट. या कोरोनाच्या संकटामुळं ही शृंखला पुढे ढकलावी लागली.
त्यानंतरही काही अडथळे आले, व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून आपल्याला पाहत होतो, परंतु आपण जिद्द सोडली नाहीत आणि आपल्या जोडीला असलेले नितेश पंडित सर किंवा अन्य जे काही सहकारी असतील यांच्या माध्यमातून आज ह्या शृंखलेचा, या आयोजनाचा दुसरा दिवस आणि निश्चितच 7 दिवसांचा हा कालावधी आपल्या या ध्येयापुढं नक्कीच हे ध्येय आपलं पूर्ण करेल अशा प्रकारचा आशावाद आम्हीही व्यक्त करतोय. मंदार लबेकर्स यांना नक्कीच ही तिसरी सफलता मिळत होती, परंतु सोपासा झेल कधी कधी अशा प्रकारची झेल सहजरित्या घेण्याचा जो प्रयत्न होतोय हातातून निसटतात. एखादा खडतर झेल घेण्याचा प्रयत्न असतो तो यशस्वी होतोय. आतापर्यंत शॉर्ट रन, पंचांचा इशारा येतो शॉर्ट रनचा. धावसंख्या 18 स्थिरावलेली होती. पहिल्या षटकानंतर 13 दुसरं षटक निर्धाव, त्यानंतर परत दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 धाव. अशा प्रकारची पुन्हा एकदा हा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. अतिश सरांनी सांगितलं की यॉर्करचा बादशाह जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचे यॉर्कर चेंडू टाकणारा धावचीच्या स्वरूपात निश्चितच या ठिकाणी रिप्ले देखील पाहायची गरज नाही. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. याच दरम्यान गणेश मालेगावकर हा खेळाडू मैदानामध्ये येतोय आणि स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव यांच्या वतीनं त्यांच्यासाठी एक विशेष बक्षीस असेल. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस गणेश या खेळाडूसाठी लावलं जात आहे. तर निश्चितपणे प्रत्येक खेळामध्ये प्रोत्साहन करणारी बरीच मंडळी मैदानाच्या बाहेरून क्रिकेटचा ज्या पद्धतीनं आनंद घेते आणि तो आनंद खेळाडूंना देखील देते, त्याच पद्धतीनं मंचकावर उपस्थित असणारे आमचे सगळे मान्यवर पाहुणे यांच्या वतीनं देखील या ठिकाणी सहकार्य केलं जातोय. सर काय धावचीच थर्ड अंपायर मागितले धावचीसाठी चेक केलेलं आहे. थर्ड पंच निर्णय देतील. माली सर पंचाचा निर्णय येतोय. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहिलेला आहे आणि फलंदाज होतोय धावबाद. रिव्ह्यू देखील आपण मागितलेला, कारण एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू आपल्याला मिळणार आहे. तर तो रिव्ह्यू आपला संपलेला आहे. एकंदर जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जय माता दी सोनारी एक प्रामुख्याने खूप मोठं नाव आहे. देश आखादी विदेशामध्ये ज्या खेळाडूंना अतिशय आपली भेदकता दाखवली तो संघाचं नेतृत्व करतोय, परंतु आज आपल्या संघाला कुठंतरी निश्चितपणे थोडासा झटका खेळाडूच्या माध्यमातून बसलाय. सर चेंडू लेग एसटीच्या बाहेरून जातात. पंच आदरणीय शरद म्हात्रे सरांच्या माध्यमातून हा चेंडू खराब म्हणून घोषित केला जातोय. पहिली अवांतर या इनिंग मधील असेल, या सत्रामधील असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या पट्ट्यातून खेळताना डीप मिड विकेटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक अयशस्वी होतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमापार चौकार. नक्कीच मला तर वाटते अशा प्रकारच्या दोन्ही फितींची फरमाईश देखील आली होती आमच्या निखिल सरांसाठी. अप्रतिम अशी गोलंदाजी. तर मी म्हटलं होतं जय माता दी सोनारी जो आदरणीय महेश कडू सरांचा हा संघ असेल असेल नाही तर पुन्हा एकदा आता मात्र पवित्रा त्याच क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, टीवी को डरने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. तर अशा प्रकारे मी सांगत असतानाच की पहिल्या
फेरीमध्ये पहिला सामना आपण गमावल्यानंतर दुसरा सामना जिंकण्यासाठी आपल्याला निश्चितच धडपड करावी लागेल. तोच प्रयत्न, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 30. षटकातील शेवटचा चेंडू असावा, चौथं षटक आणि अजूनही एक षटक बाकी. 5 षटकांचा हा पूर्वार्ध. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी आपण म्हटलं जातंय समालोचन करताना, आम्ही कित्येक वेळा म्हटलं फुलटॉस डिलिव्हरी म्हणजेच एक प्रकारचा दिलेला लॉलीपॉप असं म्हटलं जातोय. त्याचा पुरेपूर फायदा. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर 2 षटकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले बोले. चार षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर मंदार लवेकर सरांनी कुठंतरी या धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव षटक टाकलं, ज्यामध्ये 2 सफलता देखील मिळवल्या होत्या. आणि तिसरं षटक घेऊन येणारे अर्थात कुणाल मढवी यानं देखील अप्रतिम षटक टाकताना या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नोंदली गेली होती, ती म्हणजे 16. आणि आता मात्र या षटकामध्ये तब्बल 20 धावांची लयलूट केली गेली. पहिलं षटक निर्धाव टाकल्यानंतर दुसरं षटकात मध्ये मात्र आपल्या जे आक्रमण होतं ते मंदार लवेकर सरांना या ठिकाणी त्याच पद्धतीने टाकता आलेलं नाही, करता आलं नाही. आणि या षटकामध्ये मात्र 20 धावा. म्हणूनच म्हटलं जाते क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, ज्यामध्ये आपल्याला कधी कधी शेवटच्या षटकामध्ये 6 धावा देखील मिळणं म्हणजे कठीण होतात, किंवा शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील एखादा फलंदाज मारू शकतो. अशा प्रकारचा खेळ आहे हा क्रिकेट, ज्याचं नाव. गोलंदाज या संघाचा संघनायक स्वतः. आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील शेवटचं षटक घेऊन आला होता स्वतः कर्णधार परेश उर्फ सोन्या. आताही शेवटचं षटक. थोडीशी शॉर्ट पिच डिलिव्हरी, स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज मात्र होतोय तो धावबाद. धावसंख्येत भर नाही. उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम असा अष्टपैलू हा खेळाडू. समालोचन क्षेत्रामधून आमचं परममित्र श्याम ठाकूर सर यांचा थ्रोचं ऑब्जेक्शन आहे. थर्ड पंच माली सर आपल्याला निमंत्रित केलं जाते. आता जेवलेले आहात सर, तर एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्कृष्ट निवेदक, आमच्या नितेश पंडित सरांचे सारथी म्हटलं तरी वावगं होणार नाही असे श्याम ठाकूर सरांचे हे सुपुत्र परेश उर्फ सोन्या. काही दिवसापूर्वीच विवाहबद्ध झाला. हे वैवाहिक जीवन, कदाचित आपल्या पत्नीचं हे पाऊल कशा प्रकारे यावेळी, ही कारकीर्द कशी ठरते हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कित्येक खेळाडू आहेत की ज्यांना पत्नीच्या पावलानं नक्कीच क्रिकेटमध्ये आणखीन यश प्राप्त झालं. सोन्या मात्र या वर्षी नक्कीच फॉर्मात आहे. तर हे षटक, या षटकातील पहिला चेंडू फेकला गेलाय. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. हा देखील डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. आणि बॅक टू बॅक 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक मारणार हा फलंदाज ठरतोय, ज्याचं नाव आहे धनेश मालगावकर सर. आणि या स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव सर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस या खेळाडूसाठी प्राप्त झालंय. संकटमोचक ठरलाय जय मातादी संघासाठी. आपण जर एकंदर खेळी जर पाहिली तर जय मातादी संघ पूर्णपणे बॅकफुटवर होता, संकटामध्ये सापडला, आणि अशा संकटामध्ये धनेश ठरतोय थोडासा मोमेंटम शिफ्ट करणारा खेळाडू. यावेळेस फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा चौथा षटकार.
जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 काम कराना यार झूम झूम के ओले ओले. खरंच ज्या प्रकारच्या फलंदाजीची ज्या प्रकारे संघाला धावसंख्या उभारण्याची गरज होती तशा प्रकारची फलंदाजी आणि प्रेरणा दिली, कुठंतरी प्रोत्साहित केलं. आतिश सर आपण म्हटलं होतं की प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे, कारण प्रोत्साहन ही एक अशी वस्तू आहे, अशी एक गोष्ट आहे की जी सामान्य माणसाला असामान्य कामगिरी करण्याची प्रेरणा देते. तर तशाच प्रकारचं प्रोत्साहन दिलं गेलं आमच्या पप्पू सरांच्या माध्यमातून. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये तर घेतलेलेच आहेत, परंतु आपल्या संघासाठी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी या धावांच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावांनी नाही रनआउट झालं होतं या षटकामध्ये. त्याचबरोबर जे खातं उघडलं होतं, चौकाराने खातं उघडलं. झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. परेशला मिळालेली ही आणखी एक सफलता, पहिलीच सफलता या षटकामधली असेल. आणि 5 षटकांचा हा खेळ संपतोय. पाच षटकांचा हा खेळ अर्थातच पूर्वार्ध संपतोय. धावसंख्या जय माता दी सोनारीची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 48 या घरात 49 धावांचं म्हणजे जवळपास 9.80च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट असेल. या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल. येणारा उत्तरार्ध जय भवानी धुतुम संघ हा कशा प्रकारची फलंदाजी करेल किंवा या धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे धावसंख्या किती चेंडू राखून जिंकतोय, कारण केवळ 2 सामने जिंकून आपण पुढल्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित होणार नाही, तर 2 सामने जिंकल्यानंतर आपली धावगती देखील महत्त्वाची ठरणार आहे. जर अन्य कोणी 2 संघाने एखाद्या संघाने जर 2 सामने जिंकले तर धावगती देखील हे देखील महत्त्वाची ठरेल. तर येणारा काळ ठरवेल आपण पुढल्या फेरीमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतायत. तर पहिलं सत्र संपतंय. मी माझीही वेळ संपवतोय आणि या ठिकाणी समालोचनासाठी आमंत्रित करतोय अर्थात पुन्हा एकदा डाकी सरांना. धन्यवाद वर्तक सर. या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवर मंचावर अतिथीगण तमाम प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत करण आपण पाहतोय. उरण प्रीमियर लीग UPL पर्व पहिलं अतिशय दमदार आणि उरण तालुक्यामधली खऱ्या अर्थानं मानाची स्पर्धा. 7 दिवसांचा हा दैवित्यमान सोहळा आपण पाहणार आहोत. आजचा दुसरा दिवस आपल्या भेटीस येतोय आणि सामना या ठिकाणी आपण पाहतो मैदानामध्ये. एका बाजूनं जय माता दी सोनारी संघ प्रथमतः फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या पप्पूने सुरुवात अतिशय चांगली दिली होती. त्यानंतर मात्र पप्पूची विकेट्स गेली आणि तिथून मात्र जणू काही गळती लागली संघाला. अगदी एका पाठोमाग एक फलंदाज या ठिकाणी तू चल मया या असाच प्रकारचं समीकरण. परंतु एकानेही मात्र ठरवलं नाही की नाही ब्रावा मला टिकावं धरणं ठेवणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. परंतु इथे मात्र 48 धावसंख्या काढलेल्या आहेत आणि 49 धावसंख्येचा टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण साधवा विनंती आहे. बघा या स्पर्धेसाठी आपण बघतोय समालोचक बरेचसे समालोचक लाभलेले आहेत. सर्वप्रथम नक्कीच आमचे गुरुवर्य या ठिकाणी आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण साजवा विनंती असेल पहा आणि सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे.
येस बोथ बॅट्समन आर वॉकिंग ऑन अ ग्राउंड. आपण बघतोय सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाकडे प्रस्थान करताना दोन फलंदाज इथे मात्र निमेश मोहिते आणि प्रणय कोळी अशी सलामीची जोडी. दादरपाड गावाचा आणखी एक सुपुत्र आपण पाहतोय निमेश मोहिते, अतिशय चांगला गुणवंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. दादरपाडा गावाला एक चांगल्या उंचावर नेऊन ठेवलं. आणखी एक सितारा दादरपाडा गावातील आपण बघतोय मयूर सिक्युरिटी फोर्स या संघामध्ये खेळताना ओमकार कोळी या खेळाडूचं सुद्धा आवर्जून नाव घेईन. वर्तक सर या ठिकाणी आपण बघतोय आमच्या समवेत जोडलेले आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य सन्माननीय नितेशजी पंडित सर या ठिकाणी आपल्या सोबत इथे मात्र उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य हितेशजी मात्र सर ते सुद्धा या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि अर्थातच या स्पर्धेचे यशस्वी आयोजक अतिशजी पाटील सर ते सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहेत. ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून आपण अगदी लाईव्ह कव्हरेज, उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टीचा सुरेख संगम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धनेश मालगावकर बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी पाहिली आहे. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू धनेशाचा, चांगला चेंडू होता, सन्मान दिला, ड्राईव्ह केला चेंडूला, अतिशय चांगला. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं परंतु रनिंग द बिटवीन अतिशय चांगली. कारण तुमच्या रनिंग द बिटवीन मध्ये सुद्धा अगदी या ठिकाणी संसारासारखं गाडं चालणं गरजेचं असतं. जसे आपण बाईक चालवतो, एखादा टायर पंक्चर झाला तर गाडी जणू काही इकडे तिकडे सरकते. त्याचप्रमाणे एखाद्या खेळाडूचं कॉलिंग पोझिशन चुकलं तर मात्र दोघांपैकी एकाला धोका होऊ शकतोय. धनेश निमेश मोहिते यावेळी आपण बघतोय इथे मात्र फटका फसला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळी ग्राउंड क्लिअर करतोय आणि लॉंगॉनच्या रिजन मध्ये येऊन झेप टिपतोय. फर्स्ट विकेट डाम निमेश मोहिते या ठिकाणी होतोय जेलबाद. येस टीट फॉर टॅट, जसंच तसे उत्तर देण्यास आम्ही खंबीर आणि समर्थ आहोत हे दाखवलंय मात्र जय माता दी सोनारी या संघाच्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणेन कारण अगदी पहिलाच चेंडू फेस करत होता. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी आपण बघतोय. निमेश मोहिते खूप कमी पाहिलंय चित्र त्याच्या बॅटमधून. आपण पहिल्याच चेंडूवर तो बाद होणारा खेळाडू. आणि पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजासाठी अगदी पर्वणी असतं. फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. एक आपण बघतोय अगदी व्ही मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण अगदी स्ट्रेट ठेवलंय. त्यानंतर मात्र लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक थोडंसं स्क्वेअर जवळपास मिड विकेटला त्या रिजन मध्ये ठेवलाय. फुलटॉस चेंडू यावेळी पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट्स. खराब चेंडू सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज होतोय जेलबाद. येस तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. उच्च न्यायपालिकेमध्ये निर्णय पाठवलेला आहे आणि आता मात्र आपण पाहणार आहोत पंचांच्या माध्यमातून इथे मात्र निर्णय दिला जाईलच. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय दिला जाणार आणि यावेळी निर्णय ओव्हर द रिस्क. कमरेच्या वरती चेंडू, नो बॉल. यावेळी मात्र अगदी स्माइल करत होते. तिथे मात्र इथे पाहिलं आपण एक्स्ट्रा हाईट होती. फ्रंटफुटला जरी खेळला होता तरी कमरेच्या बराचसा वर चेंडू. अगदी 3-4 वेळा रिप्ले पाहिलं. अगदी आमच्या डोळ्या दखतच इथे मात्र निर्णय देण्यात आला. या ठिकाणी आपण पाहतोय कमरेच्या वरती चेंडू आहे. हे 12 प्रतिनिधी आहे बघा. पॉपिंग क्रीज मध्ये आहे. फक्त फ्रंटफुटला बॅट्समन खेळलाय एवढंच झाले मुवमेंट. आणि त्याचा बॅक जो लेग असतो
तो मात्र पॉपिंग क्रीज मध्ये होता. अर्थातच ज्यावेळी आपली फ्रंट फुटला जी मुवमेंट होते ती मुवमेंट होती फलंदाजची. फ्रंट फुट पुल शॉट ज्याप्रमाणे खेळतो ती मुवमेंट. आणि इथे मात्र आपण बघतोय स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पंच एकच धाव काढली का, फक्त स्ट्राईक रोटेट झाली का? येस येस एकच. 1+1 आणि फ्री हिट असेल. क्षेत्रक्षण बदलवू शकता. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. बघा एका अगदी होत्याचं नव्हतं क्रिकेट काय असतो मित्रांनो, अगदी जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. इथे मात्र सेलिब्रेट केलं होतं परंतु इथे मात्र आशाचं रूपांतर निराशेमध्ये झालंय. फ्री हिट फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र आपण बघतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगलं या ठिकाणी क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं पप्पूनं. दॅट्स अ लेग बाय. इथे मात्र शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि पंचांचा इशारा. त्या ठिकाणी फ्री हिट मध्ये जास्त काय डॅमेज झालं नाहीये. षटकेचा निश्वास या ठिकाणी आपण पाहतोय. जय माता दी सोनारी संघाने घेतलेला आहे परंतु धावसंख्या कसं का होईना येणं गरजेचं आहे. 2 चेंडू लगातार फुलटॉस त्या ठिकाणी दोन्हीही फलंदाज मिसक्यू करतायत. निमेश मोहिते बाद होणारा खेळाडू आपण पाहिलं. त्यानंतर मात्र 4थ्या क्रमांकावर यावेळी मात्र अप्रतिम फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. इनसाइड आउटचा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीप या ठिकाणी आपण बघतो कव्हर पॉईंटच्या रिझर्व मध्ये जातोय हा चेंडू वेगाने. चौकार. येस यावेळी डीजे मास्टर आपलं कौतुक करण. अगदी 3:04 वाजलेले आहेत. रोमॅन्टिक मूड मध्ये आमचे डीजे मास्टर या ठिकाणी आलेले आहेत. बॅक टू द क्रिकेट वळतो मैदानाकडे. चेंडू या षटकातील चेंडू 4 झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चौकार लगावलेला आहे. आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजचा. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू गॅप सिलेक्शन झालंय. इथे मात्र 2 क्षेत्रक्षामधून चेंडू निसटतोय. आउटफील्ड फास्ट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू त्या सीमारेखा पार आणखी येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मामाच्या पोरीला याचं विकेट जरी गेला असला तरी आपण बघतोय सुरुवात चांगली केलेली आहे. कारण नेहमीच म्हणतो मित्रांनो सुरुवात करण्यावर तुम्ही भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. कारण रायवळीवरील स्वराज्याची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा. येस इथे मात्र चर्चा चालू राहील. अवंतर चेंडू अपस्टॉपच्या बाहेर चेंडू. इथे मात्र गोलंदाज थोडासा नाराज असेल कारण मित्रांनो सुरुवातीवर तुम्ही नेहमीच भर देत जा. रायवळीवरील स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवाजी सोबत फक्त आणि फक्त 10 मावळे होते तेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. कौतुक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा. ओव्हरपिच चेंडू यावेळी इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू जाईल यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आहे तो ब्रँडेड उरण प्रीमियर लीगचा आणखी एक दर्जेदार षटकार. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. हेच एक षटकाचा खेळ संपला जातो. वाजवी खेळ मी तर म्हणेन कारण पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली होती. दुसऱ्या चेंडूवर अतिशय मोठा फलंदाज निमेश मोहिते सारखा फलंदाज बाद झाला होता. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद झाला होता. नाट्यमय स्वरूप आलं होतं या षटकामध्ये कारण उच्च न्यायपालिकेमध्ये अर्थातच थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली होती आणि तिसऱ्या पंचाने तो चेंडू नो बॉल घोषित केला होता. त्यानंतर मात्र तब्बल धावसंख्या कुठल्या आहेत या एका षटकामध्ये ती म्हणजेच 1 बाद 19. अगदी भुवई उंचेल असा नक्कीचा आकडा आहे कारण दुसरा चेंडू कुठेतरी विचार करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. धावसंख्या आपल्या ATM मध्ये पैसे कमी आहेत आणि आपण मात्र मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करू शकत नाही. कुठेतरी धावसंख्येला आलाम या ठिकाणी द्यावा लागेल. यज्ञेश येतो. इथे मात्र गोलंदाज पहिला चेंडू आपण बघतो ऑफस्टोच्या बाहेर जाणार चेंडू. इथे मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग मिळतोय. अगदी नैसर्गिक स्विंग गोलंदाजाला लाभलेला असतो. तोच गोलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू अगदी भन्नाट वेग त्या चेंडूला त्या ठिकाणी मिळालं होतं.
चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, पुन्हा एकदा आपण बघतोय फलंदाज इथे मात्र ऑस्ट्रेलियाचा बाहेर येतोय, शफल होतोय, जागा स्वतःची निवडण्याचा प्रयत्न करतो, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न मनसुबे होतोय, मनसुबे पूर्णपणे खारीज करतोय, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकतोय, इथे मात्र बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार, यावेळी मात्र फटका फसला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येणार, तत्पूर्वी मात्र झेल सुटला जातोय, चेंडू इथे मात्र झेल भूमिदान होतोय आणि या चेंडूवर तब्बल 2 धावसंख्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. धावसंख्या या षटकामध्ये आपण बघतोय पुढे सरकते या 2 धावसंख्येने 21 धावसंख्या धावपटलावर आपण बघतोय. एकूण धावसंख्येचा पाठलाग करायचा ते म्हणजेच 49 धावसंख्येचा टार्गेट आहे. यावेळी मात्र इनसाइड एज प्ले डाऊन होते फलंदाज, आणखी एक विकेट या ठिकाणी बघतो फलंदाज, इथे मात्र आपण बघतोय साईल गावंड होतोय या ठिकाणी क्लीन बोल्ड. एक मिनिट आपण पाहतोय या सामन्यात पहिलं मेडन ओव्हर कुठली धावसंख्या न देणारं षटक फेकणारं उरण तालुक्यातील तर रायगडमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजामधून 40+ आज जरी असले तरी गोलंदाजामधून अनेक तरुण गोलंदाजांना फलंदाजांना भुरळ पाडणारे अशी उत्तम दर्जाची गोलंदाजी करणारे मंदार लवेकर यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शिव साईराम 28 ब्रँड कडून आपल्याला एक ब्रँडेड कॅप परिधान केली जाईल. मंदारजी लवेकर आपल्याला विनंती आहे की स्वतः त्याचे ओनर आज हे सामने लाईव्ह पाहत आहेत तर त्यांना तो क्षण पाहायचा आहे. मंदारजी लवेकर यांना कॅप परिधान करताना तो क्षण आज मात्र ते लाईव्ह प्रक्षेपणातून पाहणार आहेत. तर विनंती केली जाते त्यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मंदारजी लवेकर मेडन ओव्हर टू डाकी सर. येस सर, थँक्यू प्रिया सर. या ठिकाणावर पाहतोय अतिशय चांगली कामगिरी मंदारजी लवेकर सरांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्यांचा खऱ्या अर्थानं एक कॅप देऊन इथे मात्र गौरव केला जातोय. कौतुक असेल सर आपलं सुद्धा, कारण 40+ खेळाडू आणि ज्याप्रमाणे षटक हाताळलंय क्या बात आहे, काबिले तारीफ असेल, कौतुक करेन मंदारदा आपलं सुद्धा. यावेळी मात्र पुन्हा एकदा पेसने बीट केलंय. वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आपण पाहतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत या ठिकाणी कोणताही रूम दिला नाही आणि हे गरजेचं आहे. कुठेतरी मित्र म्हणेन आपल्याकडं वेगवान गोलंदाजी असताना पप्पूला या ठिकाणी आवर्जून वैयक्तिक मत मांडेन की अगोदर आणणं गरजेचं होता, परंतु पहिलं षटक सुद्धा तितकाच ताकदीचा गोलंदाज. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतो. होत्याचं नव्हत्याचं होतं. मंदार दादा लवेकर यांना नक्कीच पुन्हा शुभेच्छा देईन. वेल प्लेड, अतिशय चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी केली. ओव्हरपिच चेंडू हेलिकॉप्टर उडवलेला होता, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. मडांचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडीशी पंबल करतोय. चूक झालेली आहे आणि चुकीला माफी नाही. स्ट्राईक रोटेट होणार, प्रत्येक धाव महत्वाची असते. एंड ऑफ द पॉवर प्ले, दुसरं षटक संपलं जातोय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर एकंदरीत आपण पाहतोय 2 बाद 22 अशी धावसंख्या धावपटलावर. 49 धावसंख्येचा टार्गेट जे प्रेक्षक आम्हाला आताच जोडलेले आहेत, लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडलेले आहेत, त्यांना नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करण. आपण पाहतोय स्पर्धा उरण प्रीमियर लीग पर्व पहिले अगदी दिमाख्यात या ठिकाणी पाहतो आपण क्रिकेटचा महासंग्राम. इथे मात्र उरण तालुक्यातील प्रत्येक गावातील जे दडलेलं खऱ्या अर्थानं आपण बघतो प्रत्येक खेळाडूमध्ये जे दडलेलं कौशल्य आहे त्या कौशल्याला खऱ्या अर्थानं देण्यात आलेला प्लॅटफॉर्म अर्थातच उरण प्रीमियर लीग. प्रत्येक गावोगावातील उरण तालुक्यातील या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तब्बल 24 संघांना या शृंखलेमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी खऱ्या अर्थानं लढत असेल आणि इथे मात्र आपण बघतो तिसरं षटक कोण हाताळणार. रणजित कडू या ठिकाणी गोलंदाज येतोय. आणखी एक चांगला सितारा आपण पाहतोय. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. 1 अँडली स्ट्रोक आपण बघतोय. ऋषभ पंतच्या बॅट मधून नेहमीचा फटका आपण पाहतो, परंतु इथे मात्र स्वतः संघ नाईक सर सेनापती कर्णधार कॅप्टन या ठिकाणी परेश ठाकूर आपण बघतोय क्रीज मध्ये आहे. सिंगल घेतली जाणार. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा आता रणजित कडू सज्ज होतोय. 22 धावसंख्या 2 बाद 22 23 माफ करा. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. इथे मात्र दुधारी तलवार असते.
कधी कधी दुसऱ्याला कापताना कधी कधी आपण बघतो आपलं सुद्धा बोट कापलं जातोय आणि हेच घडतंय या ठिकाणी. काही गरज होती का प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित झालंय, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सरळ बॅटनं या ठिकाणी खेळणार का फलंदाज. नायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. नक्की सर. येस सर, थँक्यू वर्तक सर. यानंतरचा सामना आपण बघतोय. लीग चालू आहे आणि या लीग मध्ये क्या बात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज आपण बघतो वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज. अगदी भन्नाट वेग या ठिकाणी चेंडूला संपादन केला होता आणि त्या वेगाच्या जोरावर इथे मात्र प्रतिस्पर्धी फलंदाजाला या ठिकाणी मात्र काबूत करण्याची क्षमता ही मात्र हस्तगत केलेली आहे गोलंदाजानं. अतिशय चांगलं या ठिकाणी चेंडूची फेकी. समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. येणारे 10 चेंडू आणि 24 धावसंख्या. मोठा फटका खेळावा लागेल, गत्यंत उरलेलं नाही. इथे मात्र काय घडणार या चेंडूवर. लवर फुल टच चेंडू, क्या बात आहे. यावेळी मात्र पंचांकडनं दाद मागितली जातोय. लगातार 3 चेंडू या ठिकाणी डॉट फेकतोय. अप्रतिम. येस, बॅट्समन सुद्धा डॉट खेळतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा वेगाने बीट केलेला आहे. डायरेक्ट हिट. इथे मात्र आणखी एकच संधी होती, हाफ चान्स होता, परंतु इथे मात्र संदीप पाटील पप्पू मात्र थोडीशी चूक करतोय आणि बराचसा कालावधीनंतर धाव फलक इथे मात्र मूव्ह होताना दिसतोय. कुणाला तरी जबाबदारी उचलावी लागेल. सगळ्यांनीच जबाबदारी हटकून चालणार नाही. सगळ्यांनीच सगळ्याच मावळ्यांनी जर हत्यार इथं जर आपली हत्यारं टाकली, स्वराज्य कसं निर्माण व्हायचं. कुणाला तरी एकाना निद्रा छाटीनं पुढे जावे लागेल. इथे मात्र या ठिकाणी कोण होणार तो शूरवीर बघायचं आहे. संधी तुम्हाला मित्रांनो येणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल आणि पाहायचं आता संधीचं सोनं कोण करतोय, गोलंदाज की फलंदाज. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 23 धावसंख्येची गरज. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. इथे मात्र चेंडू बराचसा उशीर हवेत. बॅकफुट स्क्वेअरला क्षेत्रक्षय या वेळी खाली येतोय आणि कोणतेही चूक करणार नाही. प्रेशर मध्ये शॉट खेळला गेला होता आणि एक विकेट या ठिकाणी फलंदाज होतोय. झेलबाद. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, तो रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. को मिर्ची लगी तो मैं क्या करूं, को मिर्ची लगी तो मैं क्या करूं. येस, आता मात्र मिरची लागली असेल परेश ठाकूरला, कारण चूक स्वतःची झालेली होती. संघ नाईक आपण आहात. कदाचित इथे मात्र परेश ठाकूरला या ठिकाणी डेस्परेट झालं असेल, थोडंसं नाराज असेल, कारण मी जर कदाचित क्रीजवर असतो, 4थं आणि 5वं षटक या ठिकाणी मी जर असतो तर कदाचित सामन्याचं चित्र पालटलं असतं. परंतु इथे मात्र नक्कीच या ठिकाणी जर तरला स्थान दिलं जात नाही. प्रणील पाटील या ठिकाणी स्ट्राईक एंडला. 7 चेंडू आणि 23 धावसंख्या. अजून सामन्यामध्ये काय रंगत राहिली काय, या चेंडूवर काय घडणार. यावेळी मात्र टपेज विकेट्स क्रमांक आपण बघतोय 6वा. आणखी एक फलंदाज इथे मात्र बघतो. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. इथे मात्र बघतोय 6वा फलंदाज सुद्धा होतोय प्रणील. झेलबाद. खंडोबाचा खंडा एकच वरी, शिवाचं मावळा आणि सातबारी. खंडोबाचा खंडा एकच वरी, शिवाचं मावळा आणि सातबारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाचा मल्हारी. येस, शिवबामचा मल्हारी. एवढंच सांगेन मित्रांनो या गाण्याच्या माध्यमातून, कारण स्पर्धक किती मोठा आहे म्हणून आपण घाबरायचं नसतं.
कारण मुघल, निजाम आणि आदिलशाह सारखे त्यांच्याकडे जवळपास 5-5, 10-10 लाखांचे सैन्य असताना सुद्धा, विरोधक मोठे असताना सुद्धा महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं. आणि म्हणूनच घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि उठून पुन्हा एकदा समोरच्यावर तुटून पडा, अशा प्रकारची रणनीती इथे मात्र आखावी लागेल. येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहतोय इथे मात्र धावपटलावर धावसंख्या येणारे 6 चेंडू आणि 23 धावसंख्या. कठीण आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडलं जातंय. अलीकडच्या काळामध्ये बघतो आपण फास्टेस्ट क्रिकेट खेळलं जातंय, काहीही घडू शकतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. 23 धावसंख्या कमी, पण दुसऱ्या बाजूने डिफेंड करावे लागतील गोलंदाजाला. काही घडणार. ओव्हरपिच चेंडू मिसक्यू करतोय. यावेळी मात्र आपण बघतोय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, बॅटकटचा इशारा, सिंगल घेतली जाणार. 5 चेंडू 22 धावसंख्या. नवीन गोलंदाज निवडला जातोय. यज्ञेश घरत येतोय. वयवर्ष कमी परंतु अनुभव जास्त असणारा इथे मात्र कर्णधार या ठिकाणी आपण बघतोय संदीप पाटील पप्पू. इथे मात्र विश्वास दाखवला यज्ञेशवर. फुलरल्याचा चेंडू, क्या बात आहे. यावेळी मात्र विश्वासाला सार्थ ठरणारा हा चेंडू मित्र म्हणेन. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र आता प्रेशर वाढवत जाणार. हृदयाचे ठोके, हृदयाचे स्पंदने वाढवत जाणार. रक्तदाब वाढत जाणार इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या पाठीराख्यांचं. कंटिन्यू करा. लेवर फुलटॉस चेंडू आपण बघतोय. सरळ बॅटनं खेळला जाणारा हा ऑफ ड्राईव्हचा फटका. अगदी मैदानाला गरंगळ्या घालत चुंबन घेत हा चेंडू इथे मात्र आपण बघतोय लॉंगअपच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडे हातात जातोय. सिंगल डबलने काहीही होणार नाही. येणारे 3 चेंडू आणि 21 धावसंख्या. 3 चेंडू, प्रत्येक चेंडू आता मात्र सोन्याच्या भावात तोलला जाणार. 3 चेंडू 21 धावा. यावेळी मात्र प्रयत्न झालेत परंतु अपयशाला सामोरे जावं लागेल. इथे मात्र परतीचा रस्ता पकडावा लागेल आणि फलंदाज या ठिकाणी बघतोय होणार झेलबाद. दरम्यान समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सदस्य आमचे परममित्र हेमंतजी ठाकूर मॅन फ्रॉम पुनाडे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की त्याने व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. डाकी सर. येस, इथे मात्र बघतो आपण विकेट्स क्रमांक आणखी एक आपण बघतोय 8वा गडी बाद होताना इथे मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे कब्जा केला असंच म्हणून या ठिकाणी जय माता दी सोनारी संघानं. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ती म्हणजेच फक्त आणि फक्त 1 चेंडू आणि धावसंख्या विजयासाठी 21 धावसंख्या. यावेळी मात्र आपण बघतोय इथे मात्र डिफेन्स केला. धावसंख्या 49 आणि जय माता दी सोनारी संघ हा मात्र विजयी होतोय आणि इथे मात्र पराभूत होतोय जय भवानी दुतुम संघ. विजयी आणि पराभूत दोन्ही संघाचं या ठिकाणी पुढच्या सामन्याचं लगेचच नाणेफेकी कॉल केलं जाईल. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई विपक्ष जय भवानी